तर नमस्कार मित्रांनो, मी बाळू टकले तुमचं सर्वांचं स्वागत करतोय आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजपासून आपण या चॅनलवरती रोज संध्याकाळी 8:30 ते 9च्या दरम्यान रोज एक नवीन स्टोरीचा एक व्हिडिओ येत जाईल, जो तुम्ही बघू शकता. आणि आजपासून आपण एक नवीन क्राईम स्टोरी चॅनल चालू करत आहोत. तर या चॅनलवरती रोज नवीन नवीन स्टोरीबद्दल, जे आपल्या आजूबाजूला जे गुन्हे घडतात, जे काही घडतं त्याविषयी माहिती आणि त्यातून काहीतरी शिकण्यासारखं भेटेल अशी मी अपेक्षा करतो तुम्हा सर्वांना. तर चला मित्रांनो, आज आपण बघणार आहोत पंजाब शहरामध्ये घडलेले एक भयानक असा हत्याकांड. घटना आहे पंजाबच्या लुधियानामध्ये दिनांक 12 डिसेंबर 2025 तेथील जालंधर बायपास जवळील दाना मंडी परिसरातील एक इंडो अमेरिकन हॉटेल असतं. त्या हॉटेलमध्ये एक कपल येतं. दुपारी 12:30-1च्या दरम्यान एक कपल येतं. त्यात एक महिला आणि एक तरुण असतो. ते येतात, हॉटेल मॅनेजरला रूम विचारतात. हॉटेल मॅनेजर त्यांना दुसऱ्या मजल्यावरती एक रूम देतो. ते दोघे जण रूममध्ये जातात. अर्ध्या पाऊण तासानंतर त्यातील तरुण, त्या रूममधला तरुण बाहेर येतो आणि मॅनेजर जवळ येऊन शांतपणे म्हणतो की तुमच्या हॉटेलमध्ये जेवायची व्यवस्था नाहीये, मी बाहेर जातो आणि पार्सल जेवण घेऊन येतो. असं बोलून तो बाहेर जातो आणि परत येत नाही. तर मग थोड्या वेळानंतर मॅनेजरला शंका येते, बाबा ह्यो गेला आणखीन परत आला नाही. मग मॅनेजर असं विचारतो, मध्ये रूममध्ये जी महिला आहे तिला मध्ये एका अर्धनग्न अवस्थेत एका महिलेचा मृतदेह रक्ताने माखलेल्या अवस्थेत तो बघतो आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकते. तो लगेच तिथले स्थानिक पोलीस स्टेशन सलीम टाबरे पोलीस स्टेशनला माहिती देतो. पोलीसवाले घटनास्थळी येतात, घटनेचा पंचनामा करते, फॉरेन्सिक टीम येते, काय एव्हिडन्स वगैरे बघतात ते, आणि घटनेचा तपास चालू होऊन जातो. आरोपीचा तपास चालू होतो की नेमकं हे घटना का केली, ही महिला कोण आहे, हा तरुण कोण आहे, आणि तिचा का खून केला आणि हा का निघून गेला, हेच आज आपण या स्टोरी या भागामध्ये जाणून घेणार आहोत. तर ती महिलेचं नाव रेखा, वय वर्ष 35. ती एक नर्स होती. तिला 2 मुलं होते, 3 मुलं होते, दोन मुलं, एक मुलगी असलेली रेखा ही एक नर्स होती. तिचं भारतीय कॉलनीमध्ये एक छोटंसं क्लिनिक होतं. आणि तो जो तरुण होता तो अमित निषाद, वय वर्ष 25, राहणार न्यू अमरजीत कॉलनी, जगीरपूरचा. तो मूळचा यूपीचा, उत्तर प्रदेशचा होता, पण तो पंजाबमध्ये आलेला होता आणि तो एम्ब्रॉयडरीचे काम करत असे. तर या दोघांमध्ये अनैतिक संबंध सुमारे 3 वर्षापासून चालू आहे. आता ही महिला जी होती ही नवऱ्यापासून विभक्त राहत होती. हिचं छोटंसं क्लिनिक होतं. त्या क्लिनिकमध्ये ही स्वतःचं क्लिनिक चालवत होती. नवऱ्यापासून वेगळं राहत होती आणि त्या नवऱ्यापासून वेगळं राहण्याचं कारण फक्त एकच, हा तरुण अमित निषाद. या दोघांचं सुमारे 3 वर्षांपासून अनैतिक संबंध सुरू होते. आता हिला काय वाटत होतं, आपण नवऱ्यासोबत तलाक घ्यावा आणि याच्यासोबत संसार करावा, आणि तिनं याआधी पण तसंच केलं. सुखी संसार चाललेला संसार सोडून या तरुणाच्या नादी लागली. या दोघांचं अफेअर जुळलं आणि तेव्हापासून यांच्या घरात खटके उडू लागले. मग हिनं काय केलं, आता हिचा पती, आता कोणता पण पती असून द्या, आपल्या पत्नीचे असे अनैतिक संबंध कधीच खपून घेणार नाही. या दोघांमध्ये भांडण हो जाई. भांडणाचे रूपांतर मग तो जो रेखाचा नवरा आहे दारू पिऊन जाई, तिला मारा जाई, हाना जाई, तिला विचारा जाई. मग तिला या गोष्टी सहन होत नव्हत्या. मग तिनं काय केलं, त्याच्या विरोधात खोटी तक्रार दिली. त्याला 3 महिने जेलमध्ये गेला तो. नंतर जेलमधून बाहेर आला आणि हिनं त्याच्या विरोधात खटला दाखल केला की मला तलाक लागते, मी याच्यासोबत नांदू शकत नाही, असं म्हणून तिने खटला दाखल केला. सोबत राहू लागली. पण याच्यासोबत राहताना तिनं काय केलं, याच्यासोबत सगळ्या गोष्टी केल्या आणि याच्यासोबत काय म्हणे, मला तुझ्याशी लग्न करायचं, मी तुझ्यासाठी माझा नवरा सोडला, सगळ्या गोष्टी केल्या, आता मला तुझ्याशिवाय कोणी नाही, तू माझ्याशी लग्न कर. पण हामिद जो आहे, याच्या आई वडिलांनी याच्यासाठी एक मुलगी बघितली होती आणि याने साखरपुडा सुद्धा केला होता त्या मुलीशी. त्याच्यामुळे याची काही इच्छा नव्हती हिच्यासोबत लग्न करायची. पण ती जी रेखा आहे ती सारखा त्याच्यावरती दबाव टाकायची की आपण लग्न करू, तू माझ्याशी लग्न कर, मी तुझ्यासाठी माझ्या नवऱ्याला सोडलं, माझा संसार सोडला, पण तू मला सोडून जाऊ नको. आता ह्या दोघांचे असं भांडणं चणणं चालू राहते. आणि याच्या अगोदरही, म्हणजे हत्येच्या 3 महिने अगोदरही या दोघांमध्ये लग्नाविषयी खूप मोठा वाद झाला होता. वाद एवढा मोठा झाला होता की रेखाने या अमित विरोधात पोलिसांत तक्रारही दाखल केली होती, याने माझ्यावर अत्याचार केले आणि याने माझी फसवणूक केली. पण हे काही जास्त वेळ चाललं नाही. तिनं ती तक्रार ताबडतोब मागे घेतली, कारण की तिला अमित शिवाय कोणी, म्हणजे अमित शिवाय तिचं मन लागत नव्हतं, तिला काही थारा नव्हती त्याच्याशिवाय. असं करता करता मग
शेवटी अमितने एक निर्णय घेतला की 12 आपण एक दिवस भेटू आणि याविषयी व्यवस्थित बोलून चर्चा करू. तर मग त्यांनी दिवस ठरवला 12 डिसेंबर 2025. मग तिथेच दानामंडी परिसराला एक इंडोजारून हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये ते जातात. तिथे दुसऱ्या मजल्यावरती एक रूम घेतात. रूम घेतल्यानंतर रूममध्ये जातात, त्यांच्यामध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित करतात. सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मग येतो लग्नाचा विषय. मग चर्चा निघते लग्नाच्या विषयावरती. आता लग्नाचा विषय निघताच तो जो अमित आहे तो या रेखाला स्पष्टपणे सांगतो, माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी मुलगी बघितलेली आहे आणि मी तिच्याशी लग्न करणार आहे. तुझ्याशी लग्न करणं माझ्यासाठी शक्य नाही. आता हे शब्द कानी पडताच ती जी रेखा असते तिची तळपाय मस्तकात जाते. ती त्याला म्हणते, तू माझा धोका दिला, मला धोका दिला, माझा गैरवापर केला, माझी फसवणूक केली, माझा फायदा घेतला, अशा गोष्टी बोलून ती खूप चिडते आणि तिच्या पर्समध्ये एक ब्लेड होती, ती ब्लेड काढते आणि त्याच्या गुप्तांगावरती वार करते, हल्ला करते. आता या गोष्टीतून त्याला प्रचंड त्रास होतो, प्रचंड वेदना होत्या. तो जोरात किसविसा करतो, असा कासावीस होऊन जातो त्याचा जीव. प्रचंड राग येतो त्याला आणि तो पण रेखाच्या कानामागं फणाफण मारतो, जोरात मारतो. तिच्या गालावरती बुक्के मारतो, तिच्या नाकावरती बुक्के मारतो आणि तिच्यातून तिचा घोळाना फुटतो, रक्त येऊ लागते. तो एवढ्यावरच थांबत नाही, तिला खाली पाडतो, तिच्या पोटावर बसतो आणि जोरात दोन्ही हाताने तिचा गळा आवळतो. थोड्या वेळ ती झडपड करते, पण काही मिनिटात तिचा श्वास थांबतो, तिचा मृत्यू होतो. तो तिला तिथेच सोडून, त्या अर्धनगर अवस्थेत सोडून रूमचा दरवाजा लावतो बाहेरून आणि हॉटेल मॅनेजरकडे येतो रिसेप्शनला. तिथे मॅनेजरला सांगतो की बाबा तुमच्या हॉटेलमध्ये जेवायला आम्हाला आवडलं नाही, मी बाहेरून पार्सल घेऊन येतो, असं सांगून तो जातो. पण तो जातो कुठे? सरळ चंदीगडला जातो. तिथे एका छोट्या क्लिनिकमध्ये दाखवतो. तर तिथले डॉक्टर लोक तपासून त्याला सांगतात, भाऊ ही जखम खूप मोठी आहे, तुला मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन इलाज करावा लागेल. मग तो तिथून चंदीगडला PGMRI हॉस्पिटल आहे तिथे जातो, तिथे भरती होतो. तिथे डॉक्टर लोकांना सांगतो की माझ्यावरती काही बदमाशांनी हल्ला केला, मला लुटलं, माझ्याकडून मारून पैसे काढून घेतले आणि मला जखमी केलं. डॉक्टर लोक त्याला ॲडमिट करतात. डॉक्टर लोक सांगतात की तुला सर्जरी करावं लागेल, तर तो तिथे ॲडमिट होऊन जातो. पण इकडं हे जे पोलिसांची टीम घटनास्थळी आलेली होती, यांनी त्याचा मोबाईल, त्याचे आधार कार्ड डिटेल्स बघितले, CCTV फुटेज चेक केले, त्याचं लोकेशन ट्रॅक केलं. लोकेशन ट्रॅक केल्यानंतर पोलिसांना दिसले की हा हॉस्पिटलमध्ये इलाज करत आहे, हॉस्पिटलमध्ये आहे. पोलिसवाल्यांची एक टीम तिथे जाते, त्याला अटक करते, त्याच्यावरती उपचार चालू आहे, पण तो अटकेत आहे. आता हे जे उपचार ज्यावेळेस तिचे पूर्ण होतील त्यावेळेस त्याला जी काही सजा व्हायची ती न्यायालयीन प्रक्रिया पुढे सुरू होईल. तर मित्रांनो, ही होती रेखा हत्याकांडाची संपूर्ण स्टोरी. तुम्हाला कशी वाटली, कशी नाही, मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.